बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ पुन्हा एकदा मैदानात। कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आजची सुनावणी टळली। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दिवाळीनंतरच सुनावणी होणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा समाजाच्या तरुणांचा घेराव। मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर हा फसवा, त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली हे सांगा, विखेंना सवाल। सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगा भरती। सोलापुरातले 4 माजी आमदार भाजपात प्रवेश करण्याची चर्चा, तर 2 माजी उपमहापौर, अनेक माजी नगरसेवकांच्या हातीही कमळ। बारामतीत अख्ख पवार कुटुंब एकत्र। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा। शरद पवार, अजित पवार, सुळे, सुनेत्रा यांच्यासह अनेक जण एकत्र। आज उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार। दादरमधील शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज उद्घाटन। अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून 1356 कोटींची मदत जाहीर। 8 जिल्ह्यांसाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय काल जारी। 13, 14 आणि 15 सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार मदत। राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन। वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शोककळा। ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यामध्ये 2 कोटींचा भेसळयुक्त खवा, तूप, पनीर जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। भेसळ विक्री करणाऱ्या 196 आस्थापनांना नोटिसा। गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल। 26 मंत्र्यांना शपथ। हर्ष सांघवी उपमुख्यमंत्री, तर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा मंत्रिमंडळात। आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला मोठ्या उत्साहात सुरुवात। घरातील गाय आणि वासराचं पूजन करण्याची वर्षानुवर्षे परंपरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।